कठीण आणि जटिल प्रश्न असतील तर त्याचं सोल्युशन बघायचं असेल तर मग सहज सतीशरावला फोन लावावं किंवा बोलावं, काय बा असं काय 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 अडचण नाही, असा मार्ग काढू. म्हणजे मध्य काढणारी इव्हन आमच्या पक्षामध्ये पण श्रेष्ठीसमोर मांडताना, भूमिका मांडताना आग्रही रोखठोक भूमिका मांडणं, मराठवाड्याच्या हिताची भूमिका मांडणं, हे काम त्यांनी केलं. म्हणून मला या ठिकाणी आनंद वाटला की जे जे चांगलं असेल, जे जे समाजोपयोगी असेल, जे जे मराठवाड्यासाठी उपयुक्त असेल, सर्वांगीण विकासाकरता या मराठवाड्याच्या, त्याच्या बाबतीत त्यांचं आग्रही प्रतिपादन विधिमंडळाचं असतं. एवढंच नव्हे, ते विधिमंडळाच्या बाहेर पण ज्या ज्या ठिकाणी संबंधित त्या त्या ठिकाणी त्यांचं संबंध येतो. आता माझ्याकडे MSRTC खातं एवढं, याच्यावरच त्यांनी परवा मला मिटिंग लावायला लागली. म्हणजे नाही, MSRTCनं आम्हाला औरंगाबादला काहीतरी तुम्हाला द्यावं लागेल. म्हणजे बांधील की बघा काय औरंगाबादचा संबंध आहे. हे पदवीधर मतदारसंघातले आमदार आहेत, पण धुळाचे प्रश्न असतील त्यांनी आग्रह धरावा, मी मान्य करतो. पण त्याचा आग्रह बैठकच लावा आणि औरंगाबादला फ्लायओव्हरच्या बाबत म्हणजे विषय प्राप्त त्यांचा नाही, त्या विधानसभेच्या आमदाराचा आहे, मतदारसंघ त्यांचे आहेत, खासदारांनी बोलावं. परंतु ह्यांनी आग्रह करून, कुणी मला बाकी बोललं नाही, ह्यांनी बोलले. त्यामुळं साधारणतः 70 कोटीचे फ्लायओव्हर निधी मंजूर केले.